अतूट बंध भाग 3. आई, आज मी जात नाही कामाला. का ग दीपाली? आई, आज तुझी तब्येत जास्तच बिघडली आहे. माझं कामावर लक्ष लागणार नाही, त्यापेक्षा न गेलेले बरे, दीपाली काळजीच्या स्वरात म्हणाली. दीपा, अगं औषधाच्या गोळ्या संपल्या आहेत त्यामुळे. आईला मध्येच थांबवत दीपाली म्हणाली, आई अगं मग हे आधी नाही का सांगायचं? दीपा, अगं किती महाग आहेत त्या गोळ्या आणि ती औषधं. पैसा तरी किती खर्च करायचा त्या औषधांसाठी. आई काय बोलतेस? अगं बरे व्हायचे म्हणजे औषध नको का घ्यायला? अगं त्या पैशांपेक्षा मला तुझी किंमत जास्त आहे. दीपालीचा रडका स्वर ऐकून त्या म्हणाल्या, पोरी ते का मला माहित नाही, पण तुझी ओढाताण पाहवत नाही ग. किती त्रास करून घेतेस तू स्वतःला. आई आता काही बोलू नकोस, तुझे आवरून जा पाहू कामाला. अगं माझी तब्येत ठीक आहे. सकाळी थोडा गारठा जास्त असतो म्हणून त्रास होतो. उन्हावर आली की त्रास कमी होईल. मला माहिती आहे ते. तू उगीच काळजी करत राहतेस. जा आवर, जा तुझं. दीपाली विचार करू लागली, गेलं नाही लवकर आपल्याला कंपनीला रामराम ठोकावा लागणार. हे कामही किती मुश्किलने मिळाले आहे आपल्याला, आणि गेले तर सारच उद्ध्वस्त होईल. त्यापेक्षा आई म्हणते तसेच करावे. आई तू म्हणतेस म्हणून जाते बघ. खरं म्हणजे तुला अशा अवस्थेत सोडून जायला नको वाटते. दीपालीने नेहमीच्या सवयीने सर्व कामे पटापटा आवरली. आई हे बघ, इथे वाढून ठेवले आहे. जेवून घ्यायचं आणि कसलाही विचार न करता झोप काढायची. दीपा, रोज तू आपलं तेच तेच सांगतेस, एखाद्या लहान मुलाला सांगावे तसे. आई अगं म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ना. होय पोरी, म्हणतात ते नाही, खोटं नाही. बालपणी कळत नाही म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, तर म्हातारपणी अंगात ताकद राहत नाही म्हणून. पण पोरी, बालपण कौतुकाचं असतं, मायेचं असतं, पण म्हातारपणातले बालपण स्वतःला तसंच दुसऱ्याला त्रास देणारं असतं. त्याचं कौतुक होणं दूरच, पण मानहानीच जास्त असते. पण पोरी, तू माझं म्हातारपणातलं बालपण किती मायेने जपतेस ग. मला तुझं फार कौतुक वाटतं बघ. आई पुरे आता निघते मी आता, दीपाली हसत म्हणाली. जेवून घेतलंस ना? होय तर मगाशीच. दीपालीने घराचे दार ओढून घेतले. रस्त्याने नेहमीप्रमाणे तिचे विचार सुरू झाले. आईला आपण खोटे सांगितले जेवलो आहोत म्हणून. कसं बसं आठवडाभर पुरेल एवढंच धान्य आहे, तेही आई पुरतं. म्हणून तर आपण ठरवले आहे रोज सकाळचे जेवायचेच नाही. रात्री आईच्या समोर जेवावे लागते रोजच्या प्रमाणे, तेव्हा अगदी 2 घास खायचे. भूक नाही सांगायचं किंवा मैत्रिणीकडे खाणं झालं म्हणून सांगूया. पण असं करून तरी किती दिवस जास्त जातील? 3-4 दिवस, आणि त्यानंतरचं काय? त्यात आईची औषधही संपली. आपल्याकडे तर सध्या मोजून 10 रुपयेच आहेत. त्या पैशात येतील तेवढ्या औषधांच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. पगाराला तर अजून 13 दिवस आहेत. काय करायचे आपण? काही समजत नाही. त्यावेळी दुकानदाराने तर पगार झाल्यानंतर अक्षरशः आपल्याकडून अडवूनच पैसे घेतले, नाहीतर ही एवढी परिस्थिती आली नसती. हो, पण त्याचे तरी काय चुकले? थकबाकीच किती वाढली होती. तो तरी किती दिवस सहन करणार? 350 बाकी होते. दर महिन्याला थोडे थोडे पैसे देतो आपण, पण त्याहीपेक्षा जास्त खरेदी होते. काटकसर तरी किती आणि कशी करायची? त्या दिवशी होते तेवढे 102 रुपये त्याने काढून घेतले. आपला पगार तरी कितीचा? हा जेमतेम 250. त्यातले घरभाडे, दूध वगळून किती राहतात? आणि त्यामध्ये आईची औषधं. रोज आपण चालतच जातो, बससाठी पैसे कुठे राहतात? असू दे, चालत गेल्या आल्याने आपले काही बिघडत नाही, पण आईला समजायला नको. तिला फार वाईट वाटेल. आपला जन्म तरी यातना भोगण्यासाठी झाला आहे, दुसरे काय? आपण लहान होतो तेव्हा कित्येक वेळा आई आपल्यासाठी उपाशी राहिली आहे. आपल्याला कधी तिने उपाशी झोपू दिले नाही. तिचे कर्तव्य तिने केले. आता आपला नंबर आहे आईसाठी उपाशी राहण्याचा, जीत सोसण्याचा. देवा रे, काहीतरी मार्ग दाखव यातून. बळ दे या असह्यतेने दुबळ्या झालेल्या माझ्या मनाला. निदान आई आहे तोपर्यंत तिची आबाळ होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. पण ते साधं समाधानही तू मला मिळू देणार नाहीस याची खात्री आहे मला. तेव्हा तुला तरी विनवून काय उपयोग? आई आणि मी कित्येक वेळा, कित्येक वर्ष देवाला साकडं घालीत आलो, पण प्रत्येक वेळी देवाने आम्हाला डावलले आणि नियतीने खो दिला. अजून किती काळ पाठशिवणीचा खेळ चालणार आहे कोण देव जाणे. अरे, तुझ्यावरची निष्ठा तर केव्हाच ढळली आहे, पण हे वेडे मन प्रत्येक प्रसंगात तुला साथ घालते. प्रतिसाद मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा. पण काय करणार? असहाय्यपणे अजाणतेची तुझंच नाव ओठावर येते, त्याला मी तरी काय करणार? दीपालीचं मन रडत होतं. आईसाठी करण्यासारखं तिच्याजवळ काही नव्हतं, तरी ती प्रयत्न करणार होती. कोणापुढे तरी हात पसरवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
कोण आता यावेळी उपयोगी पडणार? आपल्या इथे कामाला असणाऱ्या सर्वांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि माहीत असूनही पैशांसाठी गळ घालायची हे तिला पटण्यासारखं नव्हतं. कारण मागूनही कोणी आपल्याला मदत करणार नाही. त्यांची इच्छा असली तरी पैशाअभावी कोण काय करणार? दीपाली या विचारांमध्ये केव्हा कंपनीत आली तिचं तिला समजलं नाही. थोड्या वेळाने तिनं तिच्या जवळच्या दोघी तिघींना आपली अडचण सांगितली, पण त्यांनी आपली असहाय्यता प्रकट केली. त्यातल्या एकीने सल्ला दिला, दीपा, तू आपल्या साहेबांकडे पैसे माग, त्यांना सर्व काही व्यवस्थित सांग आणि पगारातले थोडे पैसे माग. दीपाली पुढे आता तो एकच मार्ग होता. साहेब आल्यानंतर तिने धाडस करून त्यांना पैसे देण्याची विनंती केली, पण साहेबांनी तिला स्पष्ट नकार दिला. तुला आज पैसे दिले तर उद्या इतरही माझ्याकडे ॲडव्हान्स पैसे मागतील आणि नाही ती प्रथा मला रूढ करायची नाही. असंच आणखी काहीतरी बोलत राहिले. दीपाली नाराज झाली. साहेबांसारख्या भावनाशून्य माणसाकडून वास्तविक आपण अपेक्षाच ठेवायला नको होती. पण निराश झालेल्या मनाला वाटतेच ना कधीतरी काहीतरी अघटित होईल आणि थोडे तरी आपल्या मनासारखे घडेल. कदाचित आपल्याबद्दल सहानुभूती वाटून तरी साहेब पैसे देतील, पण कुठले काय? पैशांऐवजी शब्दांचा आहेर मिळाला. म्हणतात ना, एकदा दैव हात देऊन पाठीमागे लागले की माणसांना पूर्ण जमीनदोस्त करतं. ते काही खोटं नाही. शेवटी ही आशाही फोल ठरली. आता काय आहे आपल्या हातात? एकच, आईचा मृत्यू. गारगोट्या झालेल्या डोळ्यांनी मख्खपणे पाहत राहणे. दीपालीचे डोळे भरून आले. कारखाना सुटला. दीपाली विचार करत होती, घरी जायलाच पाहिजे. मोकळ्या हाताने का होईना घर गाठलंच पाहिजे. आईचं आता कसं असेल? देवा रे, सांभाळ आम्हाला. दीपाली पाय ओढत चालली होती. घरी जाण्याची घाई होती, पण नेहमीप्रमाणे आज तिचे पाय वेग घेत नव्हते. मरगळल्या मनाने ती पाय रेटीत चालली होती, असहाय्यपणे. घर दिसायला लागल्यानंतर आपोआपच तिच्या पायांनी वेग घेतला. रस्त्याच्या कोपऱ्यावरची टरगट मुले नेहमीप्रमाणे तिला काहीतरी बोलली होती, पण आज तिचं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं. तिने भराभरा आपले घर गाठले आणि तेव्हा कुठे तिला थोडे बरे वाटले आणि तिने कॉटकडे पाहिलं. आई शांत झोपली होती. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.